नमस्कार मित्रांनो, आपण असणाऱ्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपूर म्हशीचं गोटं दाखवत आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर मी आपला सर्वांचा लाडका मित्र पंढरपुरी म्हशीप्रेमी असताना शिवाजी शेंडगे पंढरपूरकर. आणि आज आपण अशाच संबंध महाराष्ट्राला ज्या गावाची ओळख म्हशीचं गाव म्हणून ज्या केगावला ओळखलं जातं अशाच असणाऱ्या केगावमध्ये आज टॉपच्या म्हशी. आणि खरं तर प्रत्येक मालकाचं, प्रत्येक गोट्याचं, प्रत्येक म्हशीचं हे वेगळं वैशिष्ट्य असतं आणि ती ओळख संबंध महाराष्ट्राला त्या मालकाचं एखाद्या म्हशीमुळं फार मोठी ओळख झालेली असते. पण अशाच एका मालकाच्या आपण गोट्यावर आलेला आहे, ज्या मालकाच्या म्हणजे हल्यामुळं संबंध महाराष्ट्राला हा मालकाचं नाव मोठं परिचित झालं. खरं तर एखाद्याकडे भरपूर संपत्ती म्हणून तो माणूस मोठा होत नाही, पण त्या माणसाकडे एखादी वस्तू मोठी असली, ती वस्तू नाव मोठं करत असली, निश्चित त्या मालकाचं नाव महाराष्ट्रावर गाजतं. आणि अशाच केगावमध्ये संबंध महाराष्ट्राचा लाडका परिचित असणारा रॉकेट नावाचा हल्या, त्या रॉकेट नावाचा रेडा याच्या मालकांच्या गोट्यावर आलेला आहे. खरं तर आज आपण या मालकांच्या गोठ्यावरनं संबंध महाराष्ट्रावर रॉकेट हा का आवडला, का लोकांच्या मनात घर केलं, ह्या अनेक गोष्टीचं उलगडं मालकांच्या त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. खरं तर पाहता रॉकेट आला म्हणलं की पब्लिक फाकतं आणि रॉकेटासारख्या स्पीडनं हा रेडा पंढरपुरी जातीचा निघून जातो. म्हणजे एवढी पॉवर असणारी रेड्यामध्ये कदाचित कवचितच आपल्याला बघायला मिळते. आणि असं हे नशिबान व्यक्तीच्याच घरी अशी वस्तू तयार होते, अशी वस्तू जन्माला येते, ती वस्तू संबंध महाराष्ट्राला. आणि त्यामुळं पंढरपुरी म्हशीची निश्चित उंची वाढते आणि तशाच पद्धतीनं मालकांची ओळख सुद्धा म्हणजे कॉलर टाईट करते. अशीच मालकाची कॉलर टाईट करणाऱ्या रॉकेट नावाच्या पंढरपुरी रेड्या असणाऱ्या मालकांच्या गोठ्यावर आपण आलेलो आहेत. आपले केगावचे म्हणजे महाराष्ट्रात ज्यांच्यामुळं रॉकेट नावाचा रेडा प्रसिद्ध झाला असे रॉकेटचे मालक बालाजी मालक दोरकर यांच्या पंढरपुरी म्हशीच्या गोट्यावर आलेला आहे. सोलापूरमधील केगावमधील गोटा. नमस्कार बालाजी मालक. नमस्कार. बरं बरं. आता खरं तर पंढरपुरी म्हशीचं खरं तर आज संबंध महाराष्ट्राला वेड लागलेला आहे. आणि केगाव म्हणलं का म्हशीचं गाव, माणूस आला तिथं म्हैस आल्या, एवढ्या म्हशी ह्या गावामध्ये आहेत. आज तुमचा रॉकेट नावाचा रेडा तर संबंध महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे. वेग त्याचा माहित आहे, त्याच्या वेगाचा अंदाजच कोणाला आला नाही, एवढं स्पीड आहे त्याला. मला आज काय विचारायचं आहे बालाजी मालक, म्हशीची सुरुवात कधीपासून आणि म्हशी कशापासून सुरुवात आपल्या म्हणजे कशी वाढल्या एवढ्या मोठ्या, आणि तिथून म्हशीचा नाद कसा लागला आपल्या कुटुंबाला? म्हशीचं कसं झालं माहिती आहे का, आमचे आजोबा होते चार आजोबा होते. पूर्वीच्या पासून हे चौथी पिढी आहे. चौथी पिढी आहे तुमची? हो. आजोबा गेले, वडील गेले, आम्ही गेलो, आता मुलगा आहे आमचा. तिथून पंढरपुरी म्हशीतच आयुष्य घालवलं. आणि तिथून आम्हाला सुरुवात लागली म्हणजे आजोबापासून वडिलापासून आम्हाला, आमच्यापासून आमच्या मुलाला, म्हणजे ह्याच्यापासून भरपूर नाद लागला. बर, एवढा नाद म्हणजे किती म्हशीपासून तुमच्या वडिलांनी आजोबांनी सुरुवात केली होती? म्हशी आमच्या आजोबाच्या पहिल्या कसं राहायचं, सोलापूरला म्हणा किंवा केगाव मध्ये पळवायला म्हणल्यावर नंतर 40 म्हशी राहायच्या. 40 म्हशी राहायच्या. चौघ भाऊ आणि आमचे चुलत वगैरे हे सगळे बघायचे. म्हणजे तेव्हा अशा कुटुंब एकत्र म्हशी त्यावेळेस 40 होत्या. दूध सायकल 2 चालायचं सर आमच्या. दूध सायकल 2 चालायच्या. दोन सायकली सोलापूरला दूध जायच्या. आमच्या 4 आजोबाचा विस्तार. 4 आजोबांचा विस्तार. हो. बर 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 बर. खरं तर मग त्यावेळेस पंढरपुरी म्हशी पंढरपुरीच होत्या का दुसऱ्या कुठल्या? पंढरपुरीच होत्या. बर 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 बर. मग आजोबांच्या काळात म्हशी नाव केलेल्या म्हशींची काय नावं सांगचाल का? आजोबाच्या काळामध्ये एक केळेवाली म्हणून होती. केळेवाली म्हणून होती. सिद्धराम दोरकर म्हणून प्रसिद्ध होतं त्यांचं नाव, माझ्या आजोबाचं. बर बर. आणि त्यांनी काय केलं की नळपेठ मध्ये सगळं असताना केळं घालून म्हैस ती पळवली. बर. मग तिथून ते आजोबाचं नाव प्रसिद्ध झालं, म्हशीचं नाव प्रसिद्ध झालं. म्हणजे त्यावेळेस दोरकर नाव चर्चेत आलं. मग माझं चुलता बाबासाहेब दोरकर. बर बर बर. म्हणजे त्या काकाकडे बी भरपूर म्हशी होत्या, 20-25 म्हैस होती. असे खतरनाक होत्या, म्हणजे पळाला बेळाला स्टॉप मध्ये म्हशी होत्या. पुन्हा शिवाजी दोरकर ते बी काकायचे आहेत, त्यांच्या बी होत्या. मग असे आमचे मिळून वेगळे झाल्यानंतर असे भरपूर म्हशी आमच्या जमा झाल्या. तिथून 2 सायकली जसं पैलवान म्हणतात
तशा म्हशी तुमची सुरुवात तिथून कुटुंबाची झाली. हम्म. मग त्यावेळेस असणारी केळवाली जशी म्हैस तुम्ही सांगता पळवली, त्यानंतर अनेक म्हशी कुठल्या कुठल्या आपल्याकडे आल्या जी महाराष्ट्रात नावाजल्या म्हशी? भरपूर होत्या. रत्नमनाची म्हैस होती, पुन्हा गोकुळ होती, हिरा बालट, बर बर अशा भरपूर म्हशी आजोबापासून जे वडिलाच्या ह्याच्यामध्ये आल्या, जे मना कळत होतं हा हा त्या स्टॉप मध्ये म्हशी होत्या. बर बर आणि म्हशी ह्या परीस भारी म्हशी होत्या त्या त्यावेळेस त्यावेळेस. दांडग्या आणि रुबाब म्हशी बर 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 अशा होत्या. म्हणजे ही तुम्हाला रक्तातच नाद आहे रक्तात म्हणायचं. नाद आहे. कुटुंब आमचं मोठं सर. दोरकर कुटुंब मोठं आहे आणि आमच्या दोरकर कुटुंबामध्ये म्हणा किंवा केगाव समाजामध्ये, दुसऱ्या समाजामध्ये म्हणा, पैलवान आणि म्हशी बर हे डोक्यामध्ये म्हैस आली की पैलवान आलं. पैलवान आला की ही म्हैस आली. म्हैस आली, ही म्हणजे गणितच झालंय. गणित झाले. जिथं पैलवान आहे तिथं म्हैस आहे म्हणून ओळखायचंच. हा हम्म. म्हणजे पैलवान म्हणलं की ते आमच्या पंढरपूर भागात समाधान घोडके महाराष्ट्र केसरी हो, हो. असतील, सत्यवान घोडके असतील, संजय घोडके असतील, हो, हो. अनिल घोडके असतील, किंवा आमच्या पुळूस गावची शेख कंपनी हो हो पैलवान अफसर शेख असतील, शफिक असतील, शप्पी शेख असतील, आता सुप्रसिद्ध महाराष्ट्रात धनाजी मधने नाव असतील, मध्ये सर. सगळ्या घरी पंढरपुरी म्हशी आहेत खरं तर. आणि या दुधामध्ये पावर काय आहे बालाजी? मला आज पैलवान तर तुमच्या घरात भरपूर पैलवान बरोबर. आहेत. म्हणजे आमच्यामध्ये कसं आहे, 10 फॅटचं दूध, 9 फॅटचं दूध असलं बरोबर म्हशीचं, म्हणजे त्याच्यामध्ये पाऊर आहे, पावर असते. पाऊर असते त्याच्यामध्ये. म्हणजे ही हाडांना बळकट, बळकट पण आहे. पाऊर पावर अंगात येणार. येण्यासाठी. तर दुधा म्हैस एवढी पळती पावरी म्हणल्या दुधात दूध बी पाऊर आहे, पाऊर आहे. बर बर बर. आता ही आपल्या सुरुवात खरं तर आपल्या आजोबाची कुटुंबातून परंपरेनं वारसा पुढे चालवत आला. तुम्ही न कळत्या वयात खरं तर त्या पंढरपुरी म्हशीत तुम्ही सुद्धा वाहून घेतलं. किती वर्षापासून म्हशीत काम करत होता लहानपणापासून? मी वयाच्या एक 10-12 वर्षापासून 10 मला म्हणजे माहिती झालं, माहिती झालं. म्हणजे वडील काय करतात, आजोबा काय करतात, करतात. काका काय करतात, त्याच्यापासून सुरुवात हळूहळू वाढत गेली. तुम्ही त्यात पडला आणि त्यात तुम्ही न कळत्या वयात तुम्ही काम करत राहिला. राहिलो. पंढरपुरी म्हशीचा नादच तुम्हाला पण लागला, जसं परंपरेनं आलेला तोच पुढे खरं तर वारसा. आज केगाव गाव हे 9 नंबर हायवेला चिटकून आहे. हो. तुमची सगळी प्रॉपर्टी जिमिनी सगळ्या त्या हायवेला चिटकूनच आहे. हो आता इथं डेंटल कॉलेजच्या कडल तुमचा एवढा मोठा गोठा आहे, हो हो. हायवे टच गोठा आहे. हम्म. दुसऱ्या व्यवसायात मन रमलं नाही तुमचं, ह्याच म्हशीत काय एवढा नाद लागला? म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये थोडस नाव आहे. हा. म्हैस पळाली की कुणाची पळाली की बालाजींना दोरकरची पळाली, हा, हा. किंवा कुणाची व मारुती दोरकरची पळाली, असं बरोबर. म्हणजे चर्चा होती, चर्चा आहे. औल महाराष्ट्रामध्ये चर्चा जाती, नाव जातं, नावाची उंची वाढते. उंची वाढते. तुमच्याकडे किती काय धन दौलत काय- बघा, काय- काय. एवढ्या तिजोऱ्या द्या म्हणायचं. हो हो हो. म्हणजे हे बघितलं का माणसाला समाधान वाटतंय. खरं तर आज तुमच्या संकट आज ह्या गोष्टी बघत असताना आज त्यावेळेस पासून आज तुम्ही जवळ 10-12 वर्षापासून प्रवास आपला पाहिला, पण म्हशीच्या आज किमती तुमच्यापासून एखादी म्हैस चांगल्या क्रेटने विकली पिकली का बाहेर? तुम्ही काय मी घरची म्हैस विकलो नाही. बर बर बाहेरच्या खरेदी केल्या? मी व्यापार माझा केला, माझा व्यापार वेगळा आणि घरची गुरं वेगळे. बर 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 बर. खूप जण माझे गुरं मागितली, हे मागितली, बरं मला विकायचंच नाही हा हा आणि द्यायचं नाही. मी त्याची किंमत केली नाही बर बर बर. कुठलीच. म्हणजे व्यापाराच्या आल्या किती गेल्या किती ह्याचं माप नाही. हम्म. बरं जे आपल्याला ठेवायचं आहे ते मी ठेवूनच घेतलो घरी. ठेवूनच घेतलं. हम्म. व्यापारामध्ये हायेस्ट म्हैस घेतली किती विकली कधी काय? मी 1,00,000, 2,00,000, 1,50,000 बर 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 असं ह्या पट्टीने म्हशी घेतो. 80-90 बरं, ह्या बरं. पट्टीने पुन्हा पुढे समोर विकतो. बर बर बर. आता ह्या म्हशीच्या व्यवसायात आपण एकंदरीत काम करत असताना हो. आज काय वाटतंय? म्हणजे समाधान पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काय वाटतंय? काय नाही, समाधान. माणसं समोर एकामेकाची ओळख झाली, एकामेकाला चांगलं बोललं, मान सन्मान दिला की ह्याच्यामध्ये समाधान आहे, दुसरं काय नाही. आज तुमचं केगाव जे आहे महाराष्ट्राला गाव माहीत झालंय. महाराष्ट्रात आहे. खरं तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विजापूरला सुद्धा केगाव म्हणलं केगाव मध्ये नाव आहे, कर्नाटकमध्ये बी नाव आहे, बेळगाव, बेळगावला गेलं का कोल्हापूर म्हशी बघाव तर केगाव. आणि तुमच्या म्हशी केगाववाल्याच्या ऑल भारतभर म्हशी प्रसिद्ध झाल्या. प्रसिद्ध आहे. खरं तर आपण आपला मूळ विषय काय आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टीनं तुम्हाला महाराष्ट्राला वेड लावलं तुमचं, तो असणारा रॉकेट आल्या. रॉकेट काय रॉकेटचं कसं काय आपल्याकडे, म्हणजे कशी सुरुवात, रॉकेट कसा आला, काय आला? मी काय केलो, रॉकेट गणेश मारुती सर्वदे पैलवान. हा. पैलवान त्यांच्याकडून मी रॉकेट घेतलो. हो. 9-10 वर्षाखाली घेतलं. 10 वर्षाखाली 10 घेतलो. वर्षापूर्वी घेतला होता. हो. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी त्याला ताकद नव्हती, खराब खराब होता, हे होता. मी त्याला वळण लावून चांगला जपून खोराकवर ठेवून मग पुन्हा त्याला मैदानात बाहेर काढला. बर मैदानात 1-2 मैदान चांगले केले तर घुमाच लागला. बर बर बर. त्याचं पाऊस, त्याचं रंग, हा, त्याचं हा, रूपणं पळणं, बरं. जे हे जगाला आणि महाराष्ट्राला वेळ लागून गेलं. बर बर बर. तसं म्हणतो आपण, बाबा हे भारी, गौतमी पाटील हे भारी, पलवान भारी, असं त्याची कुस्ती बघायला जावं, असं आवराजून औल महाराष्ट्र रॉकेटसाठी असं तुफान लोक बसतंय, थांबतंय. बर बर. म्हणजे बाबा त्याला 7 वाजून नाही तर 8 वाजून रॉकेट बघितल्याशिवाय जायचं नाही.
मन आहे म्हणून आपण एक मोठापणा तर सांगितलं नाही काही नाही. म्हणजे रॉकेटचं जे पळणं आहे म्हशीच्या खांड्या पुढे पळतो म्हणतो रॉकेट. हो हो हा पुढल्या कडला असतो, हो कुणाला मारत नाही, पण वेग भयान आहे. त्याच्या जीवाच्या वर आहे, त्याच्या वयाच्या भयान आहे, जी जीवाची परवाच करत नाही. बरोबर असा रेडा म्हणजे हे माझे वडील मला मी मागे बी बघितलं नाही पुढे बघितलं नाही. बरोबर. म्हणजे असा रेडा पाऊर मध्ये जाणारा, वेगामध्ये येणारा, न मारणारा, रुबाब देखना असा. बर बर बर. खर तर आज तुमच्या रॉकेट बद्दल खर तर चर्चा करत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये आज रॉकेटची चर्चा होती. हो खर तर तुम्हाला कोणी ओळखलं नसतं तुमच्याकडे जर रॉकेट हो नसतं. आज रॉकेटमुळे ओळखते. खर तर रॉकेटनं काय मिळवल्यापेक्षा तुमची ओळख लय मोठी केली. मग ओळख केली. आज मैदान कुठं कुठं तुम्ही घेऊन फिरताय रॉकेटला घेऊन? मी तुळजापूरला 3 वर्ष सलग गेलो. 2 आले घेऊन 2 आले ते एक पळले, ह्याच्यासोबत एक आणला. बरी काय रॉकेटने जमू दिलं नाही, बर विजापूरचा आणलो होतो ह्याच्या सोबतीला. मग एक 20 म्हशी आणि 2 हाले घालून नेलो तुळजापूरला. 2 लोड, तुळजापूरला 2 टेम्पो घेऊन 2 टेम्पो आमच्या भावाच्या सगळ्या मिळून भावाच्या म्हणजे आमच्या काका तुमच्या हा. बोरकर परिवार. दोरकर परिवारच्या. बाबासाहेब दोरकर, सौरभ दोरकर माझा बारका भाऊ सौरभ हा, दोरकर, हा, हा. आमच्या मिळून संतोष अध्यक्ष. संतोष दोरकर आमचा अध्यक्ष आहे, जोशी समाजचा केगाव. बर 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 मग आम्ही सर्वांनी मशीन नेलो तिथं. 3 वर्ष सलग नेलो तुळजापूरला. बरं. मग अजून बी ते तुळजापूरवाल्याचे रॉकेट अजून एकदा यावा. हा 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 मग पुन्हा हागलूरला एक 3-4 वर्ष नेलो, मार्गीला 3-4 वर्ष नेलो. बर गुटू रुडगे बॉस त्यांच्या मैदानावर बर 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 बर. मैदानात नेलो. हा. पुन्हा बऱ्याच सिव्हिलला नेलो सोलापूरला. गावात मग काय व्हायला लागलं, पब्लिक जाम झाल्यानंतर हाल्याला रान सोडून येतं पळाला. हा, बरोबर आहे. म्हणजे ती वेग त्याचा आणि माणसं गर्दी वाढा लागली. हा हा हा. मग पुन्हा मला जालन्यावरून फोन आला की तुमचा हाल्या रेडा घेऊन या पळवाला. ले लांब लांब लोकांची फोन आली की रॉकेट आमच्या गावामध्ये पळावा, त्याचं नाव व्हावा, म्हणजे आम्हाला बघायला मिळावं म्हणून. असं ले जणांचं खूप इच्छा आहे. पण हे पब्लिक म्हणजे पळण्याचं हे नाही, धोका आहे, मुक जनावर आहे. याचा पीठ गावत नाही आणि जीवाच्या वरतोळ पळतय ते. म्हणजे हा विचार करत नाही, मागचा म्हणले तर चांदीचा गदा ठेवतो, हे करतो. हा म्हणजे असं काय म्हणत होते. बरं मी काय नेलो नाही. म्हणजे याचं म्हणजे रॉकेट बघायला लोकांची खूप इच्छा असते. इच्छा आहे. किंवा बेळगाव राहू, कोल्हापूर राहू, किंवा गुलबर्गा राहू, विजापूर राहू, और आपल्या महाराष्ट्रामधली जो तालुका जिल्हा असू दे किंवा काय असू दे, म्हणजे रॉकेटवर फेदा आहेत. फिदायत. मला आता काय अजून एक गोष्ट विचार, त्याचं रॉकेट नाव कुणी ठेवलं? म्हणजे तुमच्याकडे आल्यावर ठेवलं? मी ठेवलो. तुम्ही ठेवलं? हो. रॉकेट नाव ठेवण्याच्या मागचा काय उद्देश, काय आयडिया आली ती? काय नाही, असा रॉकेट सारखा गेला म्हणून ते आठवलं भावानी आणि काका लोकांनी सगळ्यांनी वडिलांनी. त्याने म्हणले याचं नाव रॉकेट ठेवू. ते काय म्हणलो रॉकेट ठेवू. खरं तर तुमच्या कल्पक शक्तीला मानलं पाहिजे राव. हा? होय काय. म्हणजे कसं असतंय, ते एखादी वस्तू घडवणार त्याला सोनार जातीवंत पारखी पारखी पाहिजे, पाहिजे. बघणं पाहिजे. म्हणजे तो त्या गुणाचा माणूस हो, हो. पाहिजे. पाहिजे म्हणजे नुसत्या म्हशी जातीवंत नाही तर त्याला मालक सुद्धा जातीवंत पाहिजे. म्हणजे येड्या तर काम नाही. सर कसं म्हणता, आमचा व्यवसाय नाही, एक खानदानी आहे. खानदानी आहे. खानदानी आमची 4-5 पिढी ह्यातच गेले सर. बरोबर. आता सगळ्याकडे म्हणजे पूर्ण म्हणजे प्रत्येकाकडे 10 म्हणजे आहेत. आता आमचा भाऊ सौरभ दोरकर, त्याच्याकडे कोमल नावाची म्हैस चांगली हो. आहे. त्याच्याकडे रत्तन म्हणा, हा हा हा. आणि असं आम्ही मिळून पळतो. आम्ही भाऊ बंद आणि माझे काका लोक. आणि सर माझ्या घरात कमीत कमी 15 पैलवान आहेत. माझ्या बरं, घरात बरं, बरं. सध्या माझ्या घरात दोरकर कंपनीमध्ये 15 पैलवान आहेत. बर बर बर. प्रत्येक म्हशी आणि पलवान पैलवान हे आमचे संस्कृती ही म्हणजे सगळं ही आहे. एक जुवा एक जुवा हा एक जुवा एक जुवा, एक मन, एक तू जीव कोणा, हे कोणा, आम्ही सगळे भाऊ मिळूनच मिळून चुलता आम्ही मिळूनच. जी पूर्वीच 4 आजोबाचा इस्त्र होता, ते आता बी तेच राहिले. बर बर बर. म्हणजे या तुमच्याकडून अजून एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. जसं रेड्याचा तर तुमचा आदर्श आहे, पण भाऊभावानी सगळ्या हो. कुटुंबाने एकत्र राहूनच या गोष्टी केल्या पाहिजे. हो, तरच व्यवसायाची किंवा समाजात किंमत येते. किंमत येते. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासारखी एकत्रित फॅमिली काळाची गरज आहे आता सध्या. कारण मिळून राहिल्याशिवाय कुठलीही प्रगती होत नाही. नाही सर 100 माणूस कुटुंब आहे सध्या. 100. अजून बी बाजू 100 माणसाचं कुटुंब आहे. 4 आजोबाचा विस्तार. 4 आजोबाचा इस्तार. एका गुन्हा गोविंदान हो 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 हो. हो गोकुळाय करायचं म्हणजे. हो, हो, हो. हा? कुणाचं काय नाही, हा, सगळं हा. पूर्ण एक जुवा. आणि कुठलं बसणं उठणं खाणं पिणं सुरत काय प्रत्येकाची पोरस आम्ही एकत्र भाऊ. आता पंढरपुरी म्हशी क्षेत्रात एवढं दिवस तुमचं काम आहे, तर मला अजून आवर्जून काय विचारायचं की आता आपल्याकडे जवळ किती म्हशी आहेत आपल्या गोट्यावरच्या? हे लहान मोठे माझे 20-22 आहेत. 22 म्हशी आहेत. आजोबांच्या काळापासून ते आता तुमच्या इथपर्यंतच्या गोट्यांच्या काळात
सगळ्यात म्हशीनं कुठल्या दूध दिलं हो ज्यादा काय नाव आतापर्यंत म्हैस किती हायेस्ट आपल्या गोट्यावर दूध किती निघलंय? मी काय गोकुळ नावाची म्हैस होती म्हणजे माझे आजोबा म्हणत होते. हा बरं. गोकुळ नावाची म्हैस होती, तिला एक 12 लिटर दूध होतं म्हणजे 2 टायमाचं. 2 टायमाचं. एका टायमाला 6 लिटर दूध हो देते. 6 लिटर होते. म्हणजे पंढरपुरी म्हैस दुधाला सुद्धा कुठल्या गोष्टीनं होते. कमी नाही. आता म्हशीचं जे आता तुम्ही केगाव कंपनी सगळी मार्केट मधली क्षेत्रातली काम रोजचं आमून हे काय असलं पाहिजे म्हशीला काय एकत्र? सरकी अहो करडी पेंट बुशी बरं हे किती ठेवते ते साधारण ठेवलं पाहिजे काय झालं पाहिजे? साधारण म्हणजे कसं बाबा 1-2 किलो पेंट करडी हा म्हणजे सरके सरकी. भुसा 1-2 किलो हा किंवा बरं कुट्टी मिश्रण असले तर मध्ये बी त्याच्यामध्ये बी मिक्स कुट्टी करून मारून मिक्स भुसा करून मारला भुसा तरी मारणं चालतं. आज तुम्ही एवढे दिवस झालं या क्षेत्रात आहे, आता मैदान होते ते आपल्या सोलापूरला खरं तर मैदानाचं खूप मोठं वेळ आहे, तिथं संबंध महाराष्ट्राला वेळ लागलं. पण मैदान होत असताना आज तुम्हाला मैदानात एकंदरीत काय वाटतं? आताचे मैदान पूर्वीचे मैदान म्हशीबद्दल काय वाटतं एकंदरीत? आपल्या म्हणजे पहिल्यांदा आजोबाच्या काळामध्ये कसं होतं की असं मोबाईल हे नव्हतं की पहिलं हे नव्हतं. आताच सोशल मीडिया सोशल मीडिया नव्हते पहिली, आताचे झाले म्हणून परिचित झाले. म्हणजे पहिलं आजोबा 4 असले असते, त्यांचं कुटुंब असलं असतं, त्यांचे जनावर बघितले असते तर पुन्हा अजून लय फेमस झालं असतं. त्यावेळेस तिकीट लागलं असतं. हो तिकीट लागलं असतं. एवढ्या म्हशी पॉवरफुल होत्या. माझा आजोबा म्हशी पडल्यानंतर असं फेटा उधळाचा फेटावर फेकला. आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्याचं नाव माहीत. म्हणजे माझ्या आजोबांनी म्हैस घेतली तर पारखीने म्हैस घ्यायचा आणि त्याचं नाव नागादांडे. ते नागादांडेच म्हणतात. माझ्या आजोबापासून पुढे आलेले आहे. लोक म्हणतात ना हे नागादांड्याचं आहे, तेच आहे, त्याचं आहे, त्याचं आहे, त्याचं काय नाही. माझ्या आजोबाने सिद्धराम दाजी दोरकर यांनी म्हैस दिली त्यांना म्हैस दिली ती हो नागादांड्याला. त्याचा विस्तार वाढला आणि त्यांनी विस्तार विकला. मग ते नागादांड्याचं नाव झालं. माझ्या आजोबाने त्यांच्याकडून म्हणजे ते संबंध दोस्ती त्यांचं हो, प्रेम हो. त्यावेळेस. पण सुरुवात तुमची ती तशा पद्धतीनं झाली. हो बरोबर. आता दुसरे काय आज तुम्ही व्यापार क्षेत्रात काम करताय म्हणजे देवाणघेवाण म्हशीच्या अवाक्या तवाक किमती झालेल्या आहेत आता. हो काय किमती वाढण्यामागं किंवा म्हशीची कुठल्या किंमत ज्यादा होती असं काय सांगचाल आम्हाला? कसं आहे आता म्हैस शिंगाळू दिसली, म्हैस बुजली किंवा त्याचा ताव दिसला, रंग दिसला, दांडगी दिसली की पैसे वाढवू झाले, वाढीव होतात. बरं आतापर्यंत हायेस्ट किमती बाजारात तुम्ही रोज सोलापूर आजचा मंगळवारचा आज मंगळवार होता, काय किमतीने विकल्या जातात? हायेस्ट सोलापूर मंगळवार बाजारात किती म्हैस एखादी विकली का त्याची चर्चा होऊन मंगळवार बाजार त्या म्हशीकडे? कसं आहे आता एकच दिवशी एकच बाजारामध्ये म्हैस येणार नाही. बाबा या बाजारी गवळ्याची आली किंवा आमच्या समाजाची आली किंवा कुणाचीच आली मग त्याची किंमत 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 2 लाख. आतापर्यंत हायेस्ट म्हैस तुमच्या डोळ्यानं बघितले का चांगल्या किमतीनं विकलेली कुठली किंमत? म्हशीचं नाव मालकाचं नाव काय माहितीये का? कोणत्या मग कुठल्याही असू द्या एखाद्या हायेस्ट किमतीनं सोलापूर बाजारातली म्हैस कुठल्या किमतीनं हायेस्ट विकली गेली का? माझ्या समोर तर भरपूर जणांच्या विकल्या की बाबा 5 लाखाला, 2 लाखाला, 3 लाखाला गणेश 5 पलवान. लाखापर्यंत बी विकल्या जाते. हो गणेश पलवानच्या. बर आणि अशा बऱ्याच जणांना मी बी घेऊन दिलो. 5 पर्यंत घेऊन दिल्या तुम्ही? मी 6 लाखापर्यंत घेऊन दिलो एक म्हैस. 6 लाखापर्यंत? हो. बर काय भानगडी एवढी किंमत त्या म्हणजे म्हशीमध्ये काय असेल? त्याला- काय नाव एखादं त्या बरंच आता म्हशीचं नाव आहे, तुम्ही रोजच व्यवहारात आहे? व्यवहारात आहे म्हणा. काय म्हणजे किती गेल्या आणि किती आल्या ह्याचं काय मापन नाही. बरोबर. हम्म. म्हणजे एवढ्या पत्र व्यवहार. आता हो. दुसरी गोष्ट ही जी वासरं पण खूप चर्चेत आहेत, वेलिगा किमती होते त्या ज्यादा, ते काय भानगडा वासराचं काय ते जन्मल्यानंतर बाबा विस्तार कोणचा आहे, हे म्हैस कोणचे शिक्याबाज आहे, चांगला आहे, रेडा कोणचा आहे, कोणाचा आहे, हे किंमत बाबा 10,000, 15,000, 20,000, कोण म्हणते 25,000, ते त्याला माहित. तर प्रत्येक जणाचं वेगवेगळं असते. मला अजून पुढे काय विचारायचं आहे की म्हशी क्षेत्रात कुठल्या पंढरपुरी म्हशी क्षेत्रात नवीन पोरं खूप यायला लागलेली लय मग आज तरुण पोराला जसं आपण म्हणतो की प्राण्यामध्ये कोल्हा हुशार आहे, कुत्रा हुशार आहे, पण याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर पंढरपुरी म्हैसच हुशार आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. कारण मालकाच्या खांद्यावरनं मान न काढणं असेल, मालकानं हाक मारलं का पळत येणं असेल, म्हणजे ते बघणं असेल, जसं म्हणतात की ते मोरासारखं बघणं आणि घोड्यासारखं चालणं पंढरपुरी म्हशीचं. हे आज ती वेळ लागलं. पण आज म्हशीची पारख खरं तर आज तुम्ही व्यापारामध्ये वासरं घेत असताना कुणापसली विस्तारात ही काय कशी घेतली पाहिजे तुम्ही? कशी घेतली पाहिजे बाबा? कोणाकडे 20 म्हशी आहेत, 25 म्हशी आहेत, 30 म्हशी आहेत, 10 म्हशी आहेत, बाबा म्हशी चांगल्या आहेत, रेडा बी त्या खांडामध्ये चांगला आहे. करेक्ट. हो बाबा ह्यातलं एक वासरू घेऊ असं एक मना इच्छा असते बाबा.
दांडगं निघेल, आपलं बी नाव होईल, आपलं बी नाव होईल. त्यांच्यामुळे माझं नाव होईल, माझ्यामुळे त्यांचं नाव होईल, हे असा विषय परंपरा चालू झाली. ह्या अशा विस्तारामधलंच वासरू घेतलं पाहिजे. तरच नाव होऊ शकतं. हो. बरं बरं. खरं तर आज आपल्या गोट्यावरच्या मला आम्हाला थोड्या म्हशी दाखवा आणि प्रत्येक म्हशीचं थोडं. आणि सर आपल्या हलगटला आता कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, उस्मानाबाद म्हणा, औल महाराष्ट्र बाहेरनं कुठनं बी सर आपल्या हलगटला म्हणजे म्हशी लावायला येतात सर. मी एक रुपया सुद्धा घेत नाही. त्या लोकांना चहा पाणी करून मी वाटेल होतो सर. हा एवढं प्रेम. हो, का त्या आपल्या नावावर एवढे लोक लांब येतात. खरं त्या तर लोक तुमचं त्या लोक चहा पाणी करून मी वाटेल होतो सर. कौतुक आहे राव, पंढरपुरी म्हशी वाढवायसाठी फार मोठं काम करताय. सर नाव त्याच्यामुळे झाले आपलं सगळं पूर्ण. अजून नाव व्हावं, बाहेर जावं सर, हे आपल्या डोक्यात बाहेरचं कोण आलेलं त्याला नाराज करत नाही. बर बर बर. रेडा भरणे आणि त्यांना चहा पाणी करणे आणि वाटे लावणे. मला एक 2 शब्द बोला. माझे वडील बोलायचे आहेत, बोला. हा, माझ्या जिंदगीमध्ये हा, हॅलो आमचे वडील गाजले, हम्म, केळवली असल्या किती गेल्या आणि किती आल्या. हम्म. 2 हाले पळवणार असं जगात वाघ महाग बी मिळणार नाही, होणार नाही आणि पुढे बी जन्मना, हे मी समजा. मारुती दुरकर म्हणजे यांनी माझे वडील यांनी आता पळवले. एका खांडात एका गाडीत 2 हाले हम्म. पळवणार वाघ असा जन्मणार नाही आणि असा होणार बी नाही. बर बर. बालाजी दोरकरने छाती ठोकून 2 हाले एका खांडात पळवले. समजा तुळजापूरला येस आलं, इथं गावात हगलूरला याला. थांब थांब थांब. माझ्या तर जमान्यात आता ऐकलं 2 हाले पळवायचं तो माझ्या बरोबर यायचं. मला एक म्हणायचं आहे, 2 हाले पळवायचं एका खांडात. हो 2 मिनिटं ऐका. हा, मी 2 हाले पळवायचं एका खांडात तेव्हा माझ्या बरोबर यायचं आणि माझ्या बरोबरचे कोण नाहीत. बरोबर. हे असं लिहून 5 रुपये राजा. 5 नाही, आपण असं 5 बोल- रुपये टंपर लिहून देतो. 2 हाली पळवत कौतुक आहे तुमचं. हा. काय 2 हाले पळवायचं तेव्हा माझ्या बरोबरचं होणार, नाहीतर माझ्या बरोबरचं नाही असं लिहून देतो. नाही, नाही, असू दे, असू दे. येस सर. पंढरपुरी म्हशी 2 हाली पळवणे साधी गोष्ट नाही. हो का, हे रॉकेटची वस्त्र आहे. ही रॉकेटची पैदास आहे. हा. बर बर बर. मी 5 आले सांभाळलो या वर्षी. 5 हाले सांभाळले तर. बर. आता ही म्हैस सांगा आम्हाला सुरुवातीला. ही टिका मनाची म्हैस आहे, टिक्का म्हणा, ही कुठली काय घरचीच माझ्या म्हैस. घरचीच तयार झालेली आहे. हो, ते वाघ्याच्या पुढची आहे. ही वाघ्या नावाचा जे केगावचा गाजलेला हो. दामाजी सर्व हो 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 ही केगावच्या पुढची आलेली. हो. त्याच्यामध्ये भरपूर त्याच्या 5-6 वाटी त्याच्या पुढच्या आहेत. सांगा की आम्हाला, चला त्या म्हशीचं सांगा आम्हाला. अरे ही आगाच मनाची म्हैस. आगाज म्हैस. हो. ती कुठल्या आपल्या पाठची आहे, कुणाच्या पुढची सांगा बरं जरा. हा, कुणाच्या पुढची? ते पंजींची वाट आहे. पंजेंची वाट. हो. बर 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 बर. म्हणजे आपल्या घरीच तयार गाडी झालेली आहे. तयार झाली. बरं. आता काय करू नाही ते, आता वेली आहे म्हैस. आता वेलेली तिचं वासरू वासूर काठीत आहे. नाही काय काय? हम्म. ठीक आहे, आता ही पुढली सांगा. हे घरची माझी वाट. ही काय जे नाव आहे हिचं? हिचं आयनत, आयनत नाव. टिकाची वाट आयनत आयनत हटवून काय करून सांगा. आहे नाही. आता हे 4 महिन्याची गाभण आहे. 4 महिन्याची गाभण आहे. एक टाइम दूध देते. एक टाइम दूध देते. हिला असा पीठ आहे हा, जी रॉकेट संग जाते. रॉकेटच्या बरोबरीला तोड आहे. हा, आणि मीडियाला किंवा व्हॉट्सअपला किंवा ह्याला तुम्ही ग्रुपला बघा, हिचा पीठ म्हणजे हे त्याला हाय म्हणायचं हे. हो आहे. तुम्ही कधी बी बघू शकता. हे उमाजी सर्वदे म्हणजे माझं मेवना तानाजी, हो तानाजी. हा. त्यांच्याकडे एक हाल्या होता. बर. त्या हाल्याच्या पुटीची वाटी आहेत या सगळ्या. त्या हल्याच्या पुढची वाट. 1 2 3 4 ते तुळजापुरात दिलेला ती काय का नाही ती काय नाव त्या हल्याचं. ते हाल्या वारला. बर. मोडका बाबू म्हणून, बाबू म्हणून. बाबू हा माहित आहे. चला. बाबा. लंगडा हा लंगडा मनाची त्याला. माहित आहे. मग त्याचा हे पौर होता. बर बर. ही सांगा आता पुढली. हे बी गुडाना मनाची वाट आहे. या जोडीच आहेत त्या. बर हे, ऐ नाही. हे वाटी वेले बर. 2-3 दिवस झालं. 3 दिवस झाले. हो, रेडा झाला हिला. बर बर बर. आता ही पुढली सांगा. हे, ही कुणाच्या पुढचे. हे माझी फुल मनाची म्हशीची आहे. फुल म्हशीची हा. तिचा बाप कोण. हिचा बाप ते उमेश सर्वदेच आल्या. ती मोडका आल्या. मोडका आल्या. हे बी तिचेच आहे, मोडक्याचीच आहे ही बी. मोडकेचीच आहे. हा, हे अशी दिसती. नाही ते हा. दिसत अंगात पावर काढली का मैदानात का. आता काय बघताय, कापड काढून आल्यावर बघा. तो dialogue यासाठी. हे रॉकेटची वाट आहे. ही रॉकेटची वाट आहे. हम्म. बर बर बर. हिची आई कोण. हिची आई ही आहे फौज. फौज काय. बर. हे हनवत आहे. ही हनवत आहे. हा. आले. हार. आता ती पलीकडे टिक्का जावा. फौज आहे फौज. हर. हर. हे फौज. हा, ही जी आहे. बर बर. हा. हो बस बस नको लागेल. नाही काढून. ही आता आणि हे वाघ बुलंद आवाज, बोला महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळखणारा हा. बालाजी अण्णा दोरकर यांचा रॉकेट. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध हाल्या पंढरपुरी. पंढरपुरी बुलंद आवाज म्हणतात महाराष्ट्राचा.
रॉकेट आता आणि काय मैदान आल्यावर हा. स्पीड बघा. मैदानात अजून वरची एक हा. आहे जी मैदानामध्ये मी भगवा झेंडा घेतला हा. बरमुडा घातला आणि शर्ट पांढरा घातला हा. जी बालाजी अण्णाचा रॉकेट मैदानात आला आला आणि येणार आहे एंट्री. एंट्री बर 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 पिक्चर परत बाकी अजून टेलरला जातो का मैदानात असतंय का? बरोबर आहे बर 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 खरं तर आता इथे या तुम्ही जरा. खरं तर महाराष्ट्राला रॉकेट बघायचं आहे. महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असा नावाजलेला रॉकेट आपण बघू शकताय. आज खरं तर रॉकेट बघण्याची खरंच खूप जणांची इच्छा होती. हो. आज सोशल मीडियात खूप जणांच्या तोंडून नाव ऐकलं होतं रॉकेट रॉकेट. आज साक्षात रॉकेट बघायला मिळालं आणि रॉकेटच्या अजून परत आपण एकदा ह्याचा काढूया स्पेशल. हा. परत आपली वास्त्र सांगा. ही वास्त्र कोणाच्या पुढचं आहे? हे ती नागी मनाची मेसेज आहे नागीचे. ही रॉकेट वासरं जी आहेत. ही रॉकेटचीच आहेत हे तिचं बी नागीचं हेच आहे त्याचंच आहे. पालवा हो बरं. ही म्हैस नागी म्हणायची आहे नागी म्हणायची घरचीच का? हो बर बर. आता ती बारकी राहिलेली मला एकदा परत एकदा ही घेऊया. ही रॉकेटच्या पुढची ना? हो हो ही रॉकेटच्या पुढची रॉकेट सारखं शेम दिसायला लागले हा? बघा की ते रॉकेट सारखंच आहे शेम रॉकेट. काय बरं, काय बरं. हे असं दिसते तसं हा, हा, हा. यांचं काम लय मोठं होणार काम आहे मोठं हा. तसंच आहे हो. दिसायला दिसताना तशी दिसते ती पण मैदानात आल्यावर सगळे राहते रॉकेट लोकं. वासरं. हे राकेटचे हान तिकडे बर, बर. ही हले आहे. ही रिडी आहे. हा ती रेडी आहे ही रिडीच आहे. काय दोन डोळं गारशी हा हा हे वासरू बरोबर आहे बरोबर. प्युअर प्युअर सोनं सोनं 24 कॅरेट 24 22 कॅरेट नाही हा 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 हा, कोणी म्हणताल की बाबा 22 कॅरेट आहे बर 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 बर. मग पुन्हा ते आगातचं आहे कडच्या म्हशीचं ही आघातचं आहे. हम्म. बरं बरं. खरं तर आता उभं राहू पहिलवान उभं राहू. खरं तर आपण तुमच्या गोट्यावर खरं तर खूप दिवसाची इच्छा होती. बरेच दिवस झालं तुमच्या गोट्यावर येण्याचा योग आला. आज बालाजी मालक दोरकर असतील, राणादादा पैलवान असतील. खरं तर पंढरपुरी म्हशीचा ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल निश्चित त्यावेळेस तुमचं नाव आवर्जून नमूद करावं लागेल. कारण पंढरपुरी म्हशी वाढवण्यासाठी असणाऱ्या विस्तारासाठी महत्त्वाचा रॉकेट नावाचा हल्या तुमच्याकडून वाढवत आहे. आणि हल्या आज राणादादांनी सांगितलं की बाबा लांब न म्हशी येतात पण आम्ही 10 रुपये कोणाचे घेत घेत नाही. नाही. म्हणजे तुम्ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक माणसाला वाटतं की रॉकेट सारखी वस्तू माझ्या दावणीला असते. वाव आहे. आणि ती पैदास करत असताना महत्वाचा हाले असतो. आणि आज तुम्ही मोफत लावताय तुमचा आमच्या या वादळवाट 55-77 आम्ही पंढरपुरी म्हैस वाढावी म्हणून हा चॅनल काढला. आणि तोच उद्देश आज तुम्ही पुढं करताय. तुमच्यासारख्या या कर्तृत्वान दोरकर परिवाराला आमच्या वादळवाटतर्फे खूप सारा सलाम आहे. आणि आपल्यावर आई तुळजाभवानीची कृपा राहावी, सिद्धरामेश्वराची कृपा व्हावी, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहावा. आणि असंच आपली प्रगती मोठं दोरकर हे महाराष्ट्रात नावाजावं, अजून आपली उंची वाढवावी आणि पंढरपुरी म्हशी असंच पालन करत राहा. आमच्या वादळवाट 55-77 या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर तुम्हाला बी धन्यवाद. धन्यवाद. वेळात वेळ आम्हाला दिल्यावर आम्हाला थोडं आता एक विचारायचं आहे. आज पहिलवानला एक खरं तर प्रश्न विचारतो की मी वादळवाट 55-77 हा चॅनल काढून 2-3 महिने झाले. मी खूप जणांच्या मुलाखती एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्यांचे गोटे कुणाला माहीत नाही ते गोटे मी मीडियाच्या माध्यमातून कव्हर करून आज मोबाईलवर पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मुलाखती बघून आज तुम्ही माझ्या बघितल्या का नाही माहित नाही, नाही पण सर, बघितल्या. बघितलं सर. बघितलं. तुमचं नाव सर पूर्ण महाराष्ट्रात सर पूर्ण भारतात नाव झालंय. बरं बरं आणि या गावळा म्हशी जेवढं तुमच्या सर नाव झालं सर पंढरपूर. पूर्ण कुठं झालं सर झालं नाही. बरं, म्हणजे बरं. कुणाच्या गोट्यात जर लोकांना माहित नसेल म्हैस हा. हे रॅकेट कुठं आहे, हे भारी भारी वस्तू कुठं आहे, हे तुम्ही दाखवायचं काम सर वादळवाट तुम्ही केले. हा 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 हा. म्हणजे समाधान आहे की बाबा समाधान सर चांगलं तुम्ही काम सगळं पूर्ण महाराष्ट्रात दाखवलं, पूर्ण भारतामध्ये सगळं दाखवलं. बरोबर. गावळा म्हैस कशान काय बरोबर आहे. खरं तर याच्या प्रत्येक गोट्यावर गेलं एक चमकणारी वस्तू वस्तू असते आहे. आणि तो हिरा असतो. हो. तो काही लपून राहत नसतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. मग आम्ही एक वादळवाट चॅनल हा माध्यम झालं. तुम्ही कारण हिराच आहे तुमच्यापाशी, होय. त्याला माध्यम झाला आणि तो चमकतो. ते चमकत असंच राहावं हीच सिद्धेश्वरामेश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद दोरकर परिवार. ओके. मागं, तू मागं सगळं.